नावाचा गुणवंत खेळाडू आपण स्ट्राईकला बघतो आणि नॉन स्ट्राईकला तो म्हणजे राजेश. गोलंदाजी मार्कवर आयवन. पहिला चेंडू मान सन्मान देत आहेत. मिडडाऊन मध्ये तिकडे चेंडू जातोय. धावसंख्या ती म्हणजे 1. सुरुवात बघा अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतायत भरत. एखाद्या प्रोफेशनल खेळाडू प्रमाणे पहिला चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये घेतायत. आता स्ट्राईकला आपण बघतो तो म्हणजे राजेश. स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतात आणि संघाचा सुद्धा फाउंडेशन श्री गणेशा करतात. सत्यनारायण कोपरी प्रथम फलंदाजी इकडे करताना अग्रिसेना चषक 2019 क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये पुन्हा एकदा या सकाळच्या प्रहरी सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग म्हणायला हरकत नाही. आयवन फुल लाईन डिलिव्हरी ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय. कलेक्ट करतायत. आता जर बघितलं तर दोन्ही फलंदाज आपलं खातं इकडे ओपन करतायत आणि संघाला नेऊन ठेवले ते म्हणजे 2 या धावसंख्येवर. 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 2 षटक पॉवर प्लेची असतील. आजचा दिवस सुवर्ण अक्षराने नक्कीच लिहिला जाईल या अग्रिसेना चषक 2019 क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. कालचा दिवस जर बघितला तर परेरपडा 11 आणि श्रीराम कसराळी हे 2 संघ फायनल मध्ये. अक्रॉस क्रिकेट बघा मी काय सांगतो कालपासून, अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. जर तुम्ही व्ही शेप मध्ये खेळाल तर चेंडू तुमच्या बॅटवर 100% येईल, मात्र अक्रॉस मध्ये जास्त सक्सेसफुल तुम्ही होऊ शकत नाही आणि तेच आपण इकडे बघितलं. आता थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय गोलंदाजाचा. आयवन 8 ते 10 फॉलोचा रनअप आहे. चेंडू डॉट जातोय. धावसंख्या ती म्हणजे 2. गुड बॉल. अतिशय चांगला चेंडू. सकाळीच जेव्हा आम्ही इकडे आलो होतो 8:15 पिच रिपोर्ट केला होता. मी सांगितलं होतं गुडलँड स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लेन खूप गवत आहे, मात्र फुल लेन मध्ये जर बघितलं तर फक्त माती आहे. तर गुडलँड आणि शॉर्ट ऑफ लेन मध्ये जर चेंडू पडला तर खूप वेगाने जातो. इट इज अ टफ विकेट. लफुल टॉस चेंडू ऑफ साइडला चेंडू जातोय. कलेक्ट करतायत. 1 धाव तिथे कंप्लीट होते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3 आकड्याला. नक्कीच आज गुरुवार आहे. मी सांगितलं होतं साईबाबांचा इतिहास आकड्यावर सुद्धा आमच्याकडे आहे. बाबांच्या द्वारकामाईमध्ये बाबांच्या जोडीला फक्त 3 व्यक्तिमत्व झोपायचे. काशीराम शिंपी, अब्दुल बाबा आणि माळसापती हे 3 व्यक्तिमत्व फक्त बाबांच्या जोडीला झोपायचे द्वारकामाईत. पुढचा चेंडू फुल लाईन डिलिव्हरी स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये स्टाइलिश फटका मारतायत. बघायचं 1 धाव तिथे कंप्लीट करतायत. फिल्डिंग्स अतिशय चांगल्या प्रकारे. थ्रो बघा अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे त्यात षटक संपतंय पहिलं आणि धावसंख्या ती म्हणजे 4 मित्रांनो. अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण आयवनला बघितलं. आज सकाळपासून आपण धमाल करणार आहोत कारण कॉमेंट्री मध्ये कमाल आणि आपल्या डीजे वाल्याची धमाल. भोईर नारंगी वाला, निहार भोईर नारंगी वाला, हाय मोठा दिलवाला, दादा हाय मोठा दिलवाला. गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला, भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला. येस, इट इज अ नो डाऊट. सगळ्यांच्या मनामध्ये आज मंगीदादाने एक आपलं नाव करून ठेवलेलं आहे. सम्राट झालेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणायला हरकत नाही. संपूर्ण महाराष्ट्र आज भारतामध्ये आगरी सेनेचं आज वेगवेगळ्या प्रकारच्या समाजसेवेच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे. खरोखर आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मंगेदादांना मानाचा मुजरा. व्हेरी गुड टुर्नामेंट अरेंजमेंट, अतिशय चांगलं आयोजन. गोलंदाजीवर येतोय म्हणजे रॉकी. आत्ताच एक मराठी चित्रपट आला होता, तुमच्या मित्रांच्या लहान मुलींनी काम केलं. रॉकी पहिला चेंडू शॉट ऑफ लाईन ऑफ साइडला कट करतात. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण तिकडे व्यवस्थित होत नाही, गॅदर व्यवस्थित होत नाही. मात्र दुसरा क्षेत्ररक्षक बघा थोडासा चपळ होता. 1च धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 5 आकडा आला. लक्षात ठेवा साईबाबा दररोज फक्त 5 घरामध्ये भिक्षा मागायचे आणि सर्वात घरामध्ये जे पहिली भिक्षा मागायचे
त्यांचं नाव होतं बयाजी अप्पा कोते पाटील. थोडस गेम प्लॅन करतात मित्रांनो. 6 षटकांचा सामना आहे, अगोदरच उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे वेळ वाया घालू नका विनंती करेन. भारत शॉट ऑफ प्लेन, थोडासा गॅप बघा, कारण अगोदरच शफल झाले होते आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये तिथे चेंडू जातो 4 धावांसाठी. ब्रँडेड चौकार. पॉइंट्स धावसंख्या ती म्हणजे 9. तर चॉप करतायत, थोडस गॅप मध्ये खेळतात बघायचं. डीप पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे थोडस रनिंग अपील करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरोखर स्तुती करावी लागेल या दोन खेळाडूंची. आणि या धावणी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 11. 6 षटकांचा सामना आहे, पहिला सामना आहे मित्रांनो. यानंतरचा सामना आहे अर्नाळा 11 विरुद्ध एकविरा नायगाव. संघनायक आले असतील तर नक्कीच आमच्या आयोजकांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे वेळेवर मॅच सुरुवात होतील. चांगली पार्टनरशिप आपण इकडे बघतोय. भरत आणि राजेश यांच्यामधून आतापर्यंत 11 धावेची पार्टनरशिप इकडे होते. कालचा हेलिकॉप्टर सिक्सर वानखेडेवर हार्दिक पांड्याने जो मारला होता, आता मात्र पुन्हा एकदा बघा ऑस्टमला आले. क्रॉस क्रिकेटमध्ये थोडासा प्रयत्न करतात मात्र बघा. आणि हा चेंडू जर 4 धावा जर बघितला तर पंतांनी इशारा दिला. नशिबान चौकार म्हणायला हरकत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. कुठेही जाऊ नका, बस असा गेलो असा आलो. कमॉन डीजे. जरी दौलत माडी समाज कार्याची हाय घोडी, समाज कार्याची हाय घोडी, समाज कार्याची हाय घोडी. नारिंगी गावची हाय ती शान, गोरगरिबांची ठेवून जाण जीव लावी तो जीवाला. हो, नारंगी गाव तर नक्कीच अनबान शान आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला तिकडे चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, कलेक्ट करतात. एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. वयाच्या 16व्या वर्षी 1867 संध्याकाळून 5:35 साईबाबांनी शिर्डीमध्ये खंडोबा मंदिराच्या समोर सर्वात प्रथम दर्शन दिलं होतं माळसापतींना. लक्षात ठेवा, तेव्हा बाबांचं वय होतं 16, कारण धावसंख्या ती म्हणजे 16. शॉट ऑफ प्लॅन, क्या बात आहे. बघा, मी जो पिच रिपोर्ट सांगितला होता आणि तो सक्सेसफुल होता ना या चेंडूवर, कारण चेंडू कुठे पडला होता? गुडलँड स्पॉटला, जिथे जास्त गवत आहे आणि बाकीचं काम यष्टिरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतात. अशा प्रकारे जर बघितलं तर पहिले षटक टाकलं होतं ऐवननी, दुसरं षटक रॉकी यांनी. षटक इथे संपतात 2 आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 16. चांगली सुरुवात आहे, चांगलं स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आहे, मला हरकत नाही. आमचे 2 दिग्गज अंपायर तुम्ही बघतायत, दिलीप पटेल आणि परशुराम पाटील. अच्छा, या उन्हाच्या प्रहरी खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, आम्ही एक वेळ चेंडू जर मिड ऑफला गेला किंवा मिड ऑन जरी बोललो ते चालून जातं, मात्र अंपायर आणि स्कोरर खूप मेहनत आहे. त्याच्यामुळे खरोखर आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून या अंपायर्स आणि आमच्या स्कोररना मानाचा मुजरा आहे. एक जरी चूक झाली स्टीव्ह बकनरनी तर 16 वेळा सचिन सरांना नॉट आउट नसताना त्यांना आउट दिलं होतं, मात्र सचिन सरांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. हा त्यांचा संयम होता, लक्षात ठेवा. म्हणून आज इतके मोठे क्रिकेटर झाले. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे ऐवन. एक चांगली ऍक्शन आहे ऐवन यांची, कारण 2 षटक पॉवर प्लेच्या 6 षटकांचा सामना. संपूर्ण वातावरण बघा भगोमय इकडे झालेले, त्याचं कारण आगरी सेना. फुल लाईन डिलिव्हरी, क्लासिक्स सचिन तेंडुलकर स्टाईल कव्हर ड्राईव्ह मध्ये तिकडे चेंडू जातोय. बघायचं आहे, थोडासा उशीर होतोय कलेक्ट करण्यासाठी, मात्र बघा आता मात्र काय होईल. अपील करतायत व्यवस्थित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. धावसंख्या ती म्हणजे 18. साईबाबांचं शिर्डीमध्ये जे ओरिजिनल मंदिर आहे
साईबाबांची जी समाधी आहे ती ओरिजिनल 18 फूट खाली आहे. कोणी दर्शन घेतलं मी नक्कीच सांगेल तुम्हाला. पुन्हा एकदा अल्लाह करतायत इज ऑन फायर. व्हॉट अ कॅच. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. ऍब्सोल्युटली सुपर. या स्पर्धेमधला सर्वात बेस्ट कॅच म्हणायला हरकत नाही मित्रांनो. जॉन टुरे स्टाईल जम घेतली होती. क्या बात आहे. कम ऑन डीजे. मंगेश भोईर नारंगी वाला, निहार भोईर नारंगी वाला, हाय मोठा दिलवाला दादा, हाय मोठा दिलवाला. गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला, भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला. कालचा दिवस तुम्ही विसरू शकत नाही. पोलार्डला कोण विसरेल मित्रांनो. शेन वॉटसनचा पॉइंटला कॅच घेतला. सुरेश रैनाचा तर जबरदस्त कॅच घेतला. त्या कॅचची आम्हाला आठवण करून दिली या खेळाडूने. रॉकी अतिशय चांगला झेल. बघा हे क्रिकेटमध्ये असावं लागतं मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण कराल, चांगली फिल्डिंग कराल, चांगली बॉलिंग कराल, चांगल्या कॅचेस पकडाल तर खूप फरक पडतो. लक्षात ठेवा. तर फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजे भरत. वैयक्तिक 11 या धावसंख्येवर 8 चेंडू खेळले. त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक चौकार सुद्धा भरत यांनी मारला होता. वैयक्तिक 11 धावा केला आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो तो म्हणजे हरेश्वर. एक डावखुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. थोडंसं गेम प्लॅन फिल्डिंग मध्ये चेंज करतात वारंवार. थोडासा त्रास सुद्धा होतोय. हे आपण नेहमी बघितलेलं आहे. धावसंख्या ती म्हणजे 18. आयवन क्या बात आहे. फुल अँड डिलिव्हरी. कव्हर्स मध्ये तिकडे चेंडू जातो मात्र खेळाडू तिकडे आहे. एकच धाव. कार्पेट थ्रो 1 बाउन्स. थोडासा हायटेड थ्रो होता. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19. हॅलो. सुमर याच गावातून एकवीर आईची पालखी निघणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. हॅलो. क्रिकेटची पंढरी म्हणून म्हटलं जातं या नारंगी गावाला मित्रांनो. आयवन क्या बात आहे. सुपर डिलिव्हरी. चेंडू पडल्यावर बघा थोडासा इनकट झाला. फक्त जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. याचं कारण पुन्हा एकदा जे लोन आहे अवेलेबल पिचवर त्या लोनवर हा चेंडू पडला होता. आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत म्हणजे तुमचा जो फुटवर्क आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे फुटवर्कचा तुम्हाला यूज केला पाहिजे. फ्लाइट डिलिव्हरी फक्त हलक्या हाताने पॉइंटला तिथे स्लाइस करतायत चेंडूला एका धावेसाठी. आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20 आकडा आला मित्रांनो. कोण विसरेल. अमिताभ बच्चन. 20 चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनचं नाव हे विजय होतं. जंजीर चित्रपटापासून सुरू झाली त्यांचं नाव विजय होतं. लक्षात ठेवा. असं 20 वेळा त्यांनी काम केलं होतं विजय या नावाने. धावसंख्या ती म्हणजे 20. फुल लाईन डिलिव्हरी. जम मारली होती स्वतः गोलंदाज. बघायचं आहे ऑन साईडला चेंडू कलेक्ट करतात मात्र कॉल बघा अतिशय चांगल्या प्रकारे कॉल दिला. यू वेट सांगितलं. डोळ्यांचा इशारा अतिशय चांगल्या प्रकारे झाला. षटक संपते जर बघितलं इकडे ते म्हणजे 3 आणि धावसंख्या जर बघितलं तर ती म्हणजे 21. 21 एक शुभ आकडा. कारण या संपूर्ण विश्वामध्ये 21 नावानी, 21 पानांनी, 21 फुलांनी, 21 पुराणांनी, 21 लाडवानी, 21 मोदकांनी ज्यांना संबोधलं जातं अशा आपल्या गणपती बाप्पाची आम्हाला आठवण झाली. कारण 21 हा शुभ आकडा आहे. कारण धावसंख्या झाली ती म्हणजे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21. 6 षटकांचा सामना. पहिला सामना तुम्ही बघताय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी वसई कोळीवाडा आणि सत्यनारायण कोपरी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. यानंतर अर्नाळा 11 आणि एकविरा नायगाव. एक इनिंग झाल्यानंतर मी विनंती करतो का तुम्ही प्लीज टॉस का बॉस मध्ये जायचं. टॉस करण्यासाठी आमचे आयोजक तिकडे आहेत. मित्रांनो आम्ही नेहमी सांगितलेले आकाशाला शोभाने त्यांच्या ताऱ्यांशिवाय, समुद्राला शोभाने त्यांच्या लाटांशिवाय, क्रिकेटला शोभाने सचिन शिवाय आणि व्यासपीठाला शोभाने प्रमुख पाहुण्यांशिवाय सर्व मान्यवर आमचे बसलेले आहेत. संपूर्ण आयोजक कमिटी सुद्धा बसलेले आहेत.
गॅटिंग हे नाव कोण विसरेल मित्रांनो. डाव्या हाताने गॅटिंग, पहिला चेंडू, फुल लाईन डिलिव्हरी बघायचं, ड्रॉप द कॅच. आयुष्यमान भव सांगतात फलंदाजाला. फलंदाज सांगतात थँक्यू व्हेरी मच, गुड सपोर्ट टू मी, दिस इज द टर्निंग पॉईंट दिस मॅच. मात्र कधी समजायला सुमित टेकले स्टाईल खेळला होता आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 22. वयाच्या 22व्या वर्षी सुनील मनोहर गावस्कर सरांनी लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध जे शतक मारलं होतं तेव्हा त्यांचा वय होता 22. खूप मोठा किस्सा आहे मित्रांनो. जेव्हा त्यांचा जन्म झाला होता हॉस्पिटलमध्ये त्यांचे वडील माधव मंत्री तिकडे होते. काय झालं, एक आगरीबाई बाजूला होती, मी नक्कीच तुम्हाला सांगेन. गॅटिंग आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय स्क्वेअरली क्षेत्रामध्ये. बघायचं थोडासा दूरवर खेळाडू उभा आहे. थ्रो बघा, ॲक्युरेट थ्रो, मात्र थोडासा वन बाउन्स आला हातामध्ये आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23. आपलं 23वं शतक साजरं केलं होतं श्रीलंकाच्या विरुद्ध. 118 धावा केल्या होत्या सचिन सरांनी. कालपासून श्वान पथक आपल्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर येत आहेत. थोडंसं फ्लाईट दिलं होतं, थोडंसं व्हेरिएशन केलं होतं, मात्र एक धाव बघा सहज रीतीने तिथे कंप्लीट झाली आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24. 24 वर्ष लागली होती आपल्या इंडियन्स वुमन टीमला न्यूझीलंडमध्ये जो वन डे मालिकेचा विजय मिळवला होता त्यासाठी 24 वर्ष वाट बघावी लागली. धावसंख्या ती म्हणजे 24. चौथं षटक प्रगतीपथावर. तुम्ही गॅटिंगला बघताय डाव्या हाताने. व्हॉट अ शॉट, सक्सेसफुल, वंडरफुल अँड पॉवरफुल षटकार. गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला. भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला. गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला. भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा. या षटकाराने संघाची धावसंख्या जर बघितली तर डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 मित्रांनो. कारण चौथं षटक आता आहे आणि फलंदाजाने हा विचार केला आता थोडंसं हवाई सफर करावा लागेल, आपलं टॅलेंट दाखवावं लागेल. पिवर टायमिंग होतं या षटकारामध्ये. खरोखर षटकाराची नक्कीच आम्हाला आठवण झाली तर पुन्हा एकदा कालचा दिवस कोण विसरू शकत नाही. हार्दिक पांड्या हेलिकॉप्टर शॉट. गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू. तुम हो तो हम भी हम है. कदाचित गोलंदाजाने हे दाखवून दिलेलं आहे या गोलंदाजीवर. बघा कमबॅक करतात हे झालं पाहिजे. जेव्हा तुम्हाला षटकार येतो तेव्हा लगेच थोडंसं व्हेरिएशन टाकलं पाहिजे. हेच काम केलं ते म्हणजे गॅटिंगने. गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू. बघा याला म्हणतात आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स. सीचं पहिलं अक्षर खरोखर स्तुती करावी लागेल. षटक संपत इकडे जर बघितलं ते म्हणजे चौथं. धावसंख्या डबल फिगर मध्ये आहे ती म्हणजे 30. सहा षटकांचा सामना आहे. यानंतर मी विनंती करतोय अर्नाळा 11 आणि एकविरा नायगाव. खूप अतिशय दोन्ही संघ जबरदस्त आहेत, एका परिसरातील आहेत. धावसंख्या ती म्हणजे 30 डबल फिगर मध्ये आहे. निसर्गरम्य सुस्वच्छ असं मैदान तुम्ही बघताय. क्रिकेटची पंढरी. चला प्लीज, अंपायर सांगतात प्लीज लवकर लवकर. टायमिंग लावून आहेत, लक्षात ठेवा. आम्हाला कोऑपरेट करायचं आहे आजच्या दिवसातील, कारण हा पहिला सामना आहे. 40 ते 42 सेल्सिअस तापमान आहे आजचं, उन्हाचं खास करून. खेळाडूंचं नाव जबरदस्त आहेत. गॅटिंग, मॅकमिलन. हा मॅकमिलन आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता. बघायचं आहे सेकंड टायमिंगला. गुड कॅच, अतिशय चांगला झेल. आपण इकडे बघतात विकेट इकडे जाते मित्रांनो. थोडंसं मनोरंजन करूया आणि ऐकूया डीजे वाल्यांना. मंगेश होईर नारंगीवाला, निहार होईर नारंगीवाला. हाय मोठा दिलवाला दादा, हाय मोठा दिलवाला. गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला. भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला. गाजतय पालघर. नवीन फलंदाज नुसतं पालघर जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, भारताच्या बाहेर, भारतामध्ये आज खरोखर आगरी सेनेने आपलं एक नाव
जबरदस्त करून ठेवलेले आहे समाजसेवेच्या माध्यमातून. आणि आज ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही बघतायत. मंगेश दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. फायनलच्या दिवशी नक्कीच मंगेश दादाबद्दल एक डायलॉग बोलेन, मात्र ज्या वेळेला स्वप्नील जोशी सर इकडे येतील तेव्हा आपण एन्जॉय करूया. नवीन फलंदाज तिकडे येतोय सचिन, क्या नाव आहे, सचिन पिळगावकर, सचिन देव बर्मन आणि सचिन तेंडुलकर. आम्हाला नक्कीच आठवण झाली. पुन्हा एकदा फुलटास चेंडू, टायमिंग तिकडे व्यवस्थित नाही, कारण खेळाडू तिकडे स्क्वेअरले क्षेत्रामध्ये आणखीन एक खेळाडू बाद. साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला. पाणी थोडस तापमान वाढलेलं आहे, उष्णता वाढलेली आहे. आयोजकांना विनंती आहे, कार्यकर्ते पाणी नाही आतमध्ये. 2 मोठ्या बाटल्या तयार ठेवा, कारण आपण सारख्या छोट्या बाटल्या आपण किती नेणार आतमध्ये. 2 मोठ्या बाटल्यामध्ये पाणी भरून ठेवा, आयोजकांना विनंती आहे. धावसंख्या ती म्हणजे डबल फिगर मध्ये अजूनपर्यंत आहे, ती म्हणजे 30. पाण्याने मला आठवण झालं, या जगामधला सर्वात महागडा ड्रिंक्समॅन होता म्हणजे विराट कोहली. हे ब्रेट लीने वक्तव्य केलं होतं, कारण एका मॅच मध्ये विराट कोहली बाहेर बसले होते आणि जेव्हा पाण्याची गरज लागली तेव्हा विराट कोहली सर जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा ब्रेट लीने हे वक्तव्य सांगितलं होतं की सगळ्यात मोठा ड्रिंक्समॅन आतमध्ये जातोय. त्याच्या अगोदर होते सचिन तेंडुलकर, मात्र त्यांचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक केला. अर्नाळा 11 आणि एकविरा नायगाव तुमचा संघ आला असेल. सन्मान्य तुकाराम मांगेला सर आहेत, आयोजक स्वतः तिकडे आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, लगेच टॉस करून घ्या म्हणजे लवकरात लवकर मॅचला सुरुवात होईल. कालचा दिवस 2 संघांनी गाजवला, परेडपाडा 11 आणि श्रीराम कसराळी. रविवारी त्यांचा फायनलचा सामना आहे आणि हे व्यासपीठ दिलेलं आहे, लक्षात ठेवा, वैतरणा विभागासाठी. आणि याचं संपूर्ण श्रेय खरोखर आज आगरी सेनेला जातं, मंगेश दादांना जातं, त्यांच्या संपूर्ण कमिटीला जातं. मॅकमिलन डाव्या हाताने. आता मात्र बघा, चेंडू पडला, गुडलँड स्पॉटला पडला, मात्र जास्त टर्न्स झाला, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा लक्ष्मण शिवराम कृष्णनची आम्हाला आठवण करून देत आहेत. टर्न्स करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे स्पिन गोलंदाजी करताना म्हणजे लाईन आणि लेंथ, या 2 गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजे. आणि व्हेरिएशन, या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 31. क्या बात आहे. आता बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू येतो, बघायचा आहे. शॉट लॉंग ऑफ मध्ये थ्रो, तिकडे थोडासा उशिरा येतो. स्टंपवर चेंडू फेकला होता, मात्र व्यवस्थित लागला नाही. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 33. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर हा 33 वेळा नॉट आउट राहिलेला मित्रांनो, लक्षात ठेवा. धावसंख्या ती म्हणजे 33. अपील करतायत अक्रॉस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून कलेक्ट करण्यासाठी खेळाडू तिकडे आला होता, असं वाटलं होतं. गोलंदाजाला कदाचित पायाला चेंडू लागला, मात्र तसं घडलं नाही. धावसंख्या ती म्हणजे 34. टेनिस विश्वातला रॉजर फेडर, पहिला सेट रॉजर फेडरनी 34 वेळा जिंकला, हा इतिहास आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, जो कोणीच अजून मोडला नाही. आता मात्र लाफ करतायत, बघायचं कदाचित नाही. किरण पोलार्डची आठवण करून देत आहेत. अतिशय चांगला झेल, आणखीन एक विकेट तिकडे जाते. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. रुपेरी वालू सोनेरी राटा जाव माझं वर्ख करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो. नवीन फलंदाज नमन हे नाव क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. नमन ओझा
यष्टींच्या मागे भरपूर रेकॉर्ड आहे. नमन ओझा त्याच नावाचा गुणवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मॅकमिलन डाव्या हाताने फ्लाइट डिलिव्हरी थोडासा गॅप मध्ये बघायचा. जम्प करतील का? यस जम्प केली. चेंडूला स्टॉप केलं बघायचं. मात्र दुसरा खेळाडू तिकडे आहे कलेक्ट करण्यासाठी. असा चेंडू आल्यावर कधी कधी विचार पडतो खेळाडूला का पुढे जाऊ का मागे जाऊ. याच विचारात पुढे गेले होते बघायचं. षटक संपते इकडे 5वं आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 36. आता शेवटचं षटक आहे कारण 6 षटकांचा सामना आहे. 36 धावा झालेल्या आहेत बघायचं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजे. लक्षात ठेवा खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला कंपल्सरी बसायचं आहे. एक खेळाडू तुम्हाला कंपल्सरी नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन आहेत मित्रांनो लक्षात ठेवा. अर्नाळा 11 आणि एकविरा नायगाव एक इनिंग झाल्यानंतर प्लीज तुम्ही टॉस साठी या. मी वारंवार तुम्हाला बोलवतोय. बाहुबली ट्रॉफी तुम्ही बघतायत. ट्रॉफींचा भंडार तिकडे आहे समोर. एक्झॅक्टली बघा समोर जेव्हा कॉमेंट्री बॉक्स असतो तेव्हा कॉमेंट्री करायला का मजा येते कारण जे सर्व शर्यत असतात संपूर्ण मैदानामध्ये का चेंडू कुठे गेलाय एक्झॅक्टली परफेक्ट समजतो. गोलंदाज गॅटिंग मॅकमिलन गॅटिंग काय नाव आहेत. मॅकमिलन जर बघितलं तर साऊथ आफ्रिकेचा मॅकमिलन. गॅटिंग जर बघितलं तर इंग्लंड रिव्हर्स खेळला होता. पहिला चेंडू व्हॉट अ शॉट. ऍब्सोल्युटली सुपर स्ट्रोक्स अँड गेट द 6. बाहुबली षटकार. थँक्स. या षटकारानं धावसंख्या बघा सरळ आकार फक्त 42. डाऊन साईडला डीप डिस्टॉंगनला तिकडे चेंडू होते बघायचा आहे. खूप वेगाने आले होते कलेक्ट करण्यासाठी. मात्र दोन्ही फलंदाज बघा फिटनेस मध्ये आम्ही फिट आहोत असं आम्हाला दाखवत आहेत सर्वांना दाखवत आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या तिकडे पुढे सरकते ती म्हणजे 44. कोण विसरेल इंग्लंडच्या एलेक्स स्टुअर्टला वयाच्या 44व्या वर्षी इंटरनॅशनलचा शेवटचा सामना खेळले होते कारण धावसंख्या ती म्हणजे 44 44. आता मात्र बघा कारण अगोदर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र टायमिंग नाही झालं. निर्धाव तिकडे चेंडू जातोय. आता नक्की स्तुती करावी लागेल गॅटिंग. शेवटचं षटक सुरू आहे मित्रांनो लक्षात ठेवा. फ्लायटेड एज लागते फास्ट स्लिप रिजन मध्ये इनडायरेक्टली थ्रो करतायत बघायचं आहे कारण दोन्ही फलंदाज एकाच जागेवर तिकडे आले. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी आता वेगाने थ्रो करतायत बघायचं आहे. डोंट आर्ग्युमेंट अजिबात आर्ग्युमेंट करायचे नाही अंपायर साठी लक्षात ठेवा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच. मी कालच सांगितलं होतं का एक एक धाव किती महत्वाची असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 46 46. दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करतात. पहिला सामना तुम्ही मित्रांनो इथे बघतायत 2 दिग्गज संघामध्ये वसई कोलवाडा आणि सत्यनारायण कोपरी. धावसंख्या ती म्हणजे 46. वारा थांबलेला आहे सर्वजण वाट बघतात. फुल लाइन डिलीवरी पुन्हा एकदा लाफ करतात और ये छक्का दंदनाता हुआ चमचमाता हुआ छनछनाता हुआ बहुत ही लंबा 6. धावसंख्या ती म्हणजे 52. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. क्रॉस सुद्धा झालेलं आहे. शॉट आपलेंथ इस्टर्न स्ट्रोक नोमॅन्स लँड मध्ये तिकडे स्क्वेअरली क्षेत्रामध्ये ते बघायचं आहे. एक धाव आरामात कंप्लीट करतात. चेंडू तिथे सापडत नाही. बघा नशीब एकदा तुमच्या बाजूने जर असलं तर कुठल्याही गोष्टी घडू शकतात मित्रांनो लक्षात ठेवा. आणि आता जर बघितलं तर इथे षटक संपते 6वं आणि धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या झाली ती म्हणजे 54. आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी जर बघितलं तर
55. 36 चेंडू 55 धावा करायच्याच लवकरात लवकर या मित्रांनो. मी वाट बघतोय तुमची. बस असा गेलो आणि असा आलो. जरा थोडीशी एन्जॉय करूया डीजेच्या माध्यमातून. भोईर नारंगी वाला निहार भोईर नारंगी वाला हाय मोठा दिलवाला दादा हाय मोठा दिलवाला गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला पाठीशी उभा आहे शिर्डीचा साई पाठीशी उभा आहे शिर्डीचा साई पाठीशी उभा आहे शिर्डीचा साई आई बाबांची हाय पुण्याई कृपेनं त्यांच्या कमीच नाही कृपेनं त्यांच्या कमीच नाही कृपेनं त्यांच्या कमीच नाही मोठ्या मनाचा हिम्मत वाला आगरी जातीचा हाय रखवाला न्याय देतो या न्यायाला न्याय देतो या न्यायाला गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला गाजतय पालघर जिल्ह्यामध्ये दादा आगरी सेनेवाला भरलाय साऱ्यांच्या मनामध्ये दादा आगरी सेनेवाला लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 36 चेंडू 55 धावा. अर्नाळा 11 आणि एकविरा नायगाव हा माझा ऑफिशियली शेवटचा कॉल आहे. टॉस करण्यासाठी आमचे आयोजक तुमची वाट बघतायत. प्लीज पुन्हा एकदा आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये हिंदी भाषेमध्ये ज्यांनी प्रभुत्व गाजवलं जहीरभाईचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम जहीर सर. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. जहीर बार क्या लगता है 36 गेंदे हैं यहाँ पे 55 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. बहुत तगड़ी टीमें मानी जाती है वसई विरार में. अगर देखा जाए तो वसई कोलेवाड़ा और सत्यनारायण ओपरी. क्या होगा इस मैच का जो रिजल्ट है वो क्या होगा, कौन सी टीम जीतेगी, क्या लगता है? 36 गेंदे और 55 रन. सबसे पहले सभी को मेरा सलाम है, आदाब है, सुस्वागतम. दूसरा दिन इस टूर्नामेंट का अग्री सेना 2019 में आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों को. और सही सर जी आपने कहा कि यहाँ पर 55 रनों का लक्ष्य है, तो आने वाली 2 ओवर पावर प्ले में जिस समय इस पावर का जोर आपको दिखाना होगा, 20 से 25 रन इस पावर पे आपको बनाने होंगे, तो ये मैच आपके झोली तक जा सकता है. क्लास जब आप मैदान भी आप देख रहे हैं, पहले हमने देखा तो 5 ओवर तक रन संख्या 36 थी और आखिरी ओवर में इस मैदान पर धुआंधार बल्लेबाजी हुई, बेहतरीन 2 सिक्सर देखने को मिले, थोड़ी सी मिसफील्ड देखने को मिली कोलीवाड़ा के जानिब से. मगर इस मैदान पर दोनों टीमें एक पैकेज के तरह है, आमने सामने बहुत बार खेल चुकी है, मगर उतना अनुभव होगा गेंदबाजों को भी बल्लेबाजों को भी. लेकिन सर इस मैदान पर नहीं तो बहुत मैदान पर हमने देखा है आमने सामने सत्यनारायण कोपरी और उसके साथ कोलीवाड़ा बहुत बार आमने सामने देखी है. मगर इस बार ये बड़ा टूर्नामेंट है, बड़े इनामों की राशि का टूर्नामेंट, पहला मुकाबला खेल रहे हैं दोनों टीमों ने और पहली गेंदबाजी पर इस मैदान पर गेंदबाज भी लाजवाब होंगे. इस मैदान पर बल्लेबाजी पर आप देखें तो गैटिंग है और नॉन्ग शॉट पर गॉडसन देखने को मिलते हैं. ऐसे दोनों बल्लेबाज हैं. 55 रनों का टारगेट सेट करने के लिए है, तो आपका मन क्या रहेगा इस मैदान पर? हाँ जहीर सर बघा, कारण संपूर्ण ताकद लावावी लागेल, आत्मविश्वास आणावा लागेल, जर ही मॅच हिम्मत आणावी लागेल, स्किल दाखवावं लागेल तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर.
कारण 36 चेंडू आहेत, 55 धावा करायच्या आणि त्याच्यामध्ये बघा एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव होतं गॅटिंग, त्याच नावाचा गुणवंत खेळाडू हॅलो आज आपण इकडे बघतोय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तो म्हणजे महेश. नॉन स्ट्राईकला आहेत गॉडसन. चांगली नावं जहीरभाई बघायला भेटतात, खास करून या मॅच मध्ये थोडस गेम प्लॅन करतायत. कारण जहीर सरांनी सांगितलं होतं का बघा 2 षटक पॉवर प्लेचे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा घ्यायला लागतील. मात्र आम्ही एवढंच सांगू शकतो, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू. फक्त जागेवरून जर बघितलं तर शॉर्ट कव्हर मध्ये खेळायचा होता, मात्र बॅटवर तिकडे चेंडू आला. बॅट थोडीशी लवकर जातोय आणि चेंडू थोडासा उशिरा येतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतायत. मगचं जर क्षेत्ररक्षण जहीर सर बघितलं बघा व्ही शेप मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइट डिलिव्हरी. पहिला चेंडू बॅटवर नाही आला, आता मात्र बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू होतोय. मिड ऑफ रिझन मध्ये कलेक्ट करतायत. श्री गणेशा होतोय संघाचा, कारण धावसंख्या ती म्हणजे 1 धावा करायच्यात 55. कोण विसरेल मित्रांनो, नक्कीच यशाजी कंकला इतिहासामधला 55 किलोची तलवार त्यांची होती. इतिहासामधला सर्वात ताकदवान यशाजी कंक. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय महेश. महेश हे नाव ऐकलं सर तर नक्कीच कोण विसरेल स्विंगचे सुलतान महेश मकवाना यांना. खूप टॅलेंट आहे, जवळजवळ 30-35 वर्षापासून क्रिकेट अजूनपर्यंत खेळत आहेत. त्यांचा एक रेकॉर्ड आहे, अविनाश जाधवला टेनिस विश्वामध्ये त्यांनी कधीच षटकार मारून दिला नाही, हा त्यांचा इतिहास. त्याच नावाचा गुणवंत गोलंदाज आपण इकडे बघतोय कॉमेंट बॉक्स समोरून. फुल लाईन डिलिव्हरी, खेळाडूच्या वरून तिकडे चेंडू जातोय, बघायचा आहे. खेळाडू धावतात चेंडूच्या मागे आणि पहिला चौकार इथे बॅट मधून येतोय. अतिशय चांगला फटका आणि ब्रँडेड चौकार. फॉर्च्युनर गाडी शोभून दिसते जशी ती ऑडी, शोभून दिसते जशी ती ऑडी, शोभून दिसते जशी ती ऑडी. त्याच्या पाशी जरी दौलत माडी, समाज कार्याची हाय. धन्यवाद. हॅलो हॅलो. चला, एकविरा नायगाव आणि तसंच अन्नाला संघ आपल्याला विनंती, टॉस बॉक्स मध्ये कर्णधार त्वरित पोहोचायचं आहे. दुसरी विनिंगला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या ती म्हणजे 5. पुन्हा एकदा महेश शाह विविंदच्या स्टाईल स्ट्रोक तिकडे खेळतात, बघायचं. एक धाव तिथे कम्प्लीट घेते. आता मात्र जर बघितलं डीप लॉंग ऑफला तिकडे चेंडू गेला होता. एकविरा वन द टॉस असा आम्हाला ऑफिशियली कॉल आलेला आहे. धावसंख्या ती म्हणजे 6. नक्कीच आम्हाला सांगा, एकविरा नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, मात्र डिसिजन काय घेतलेलं आहे, सन्माननीय फिल्डिंग घेतलेलं आहे. एकविरा नायगा वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव आज संपूर्ण विरार वसई परिसरातून रिव्हर्स स्ट्रोक बघा गॅप मध्ये खेळतात आणि खरोखर सुंदर स्ट्रोक आपण बघायला भेटतं. चेंडूची वाट बघितली, थोडस रिव्हर्स मध्ये फटका जर बघितलं जहीरभाई तर खरोखर जबरदस्त टॅलेंट बघितलं आणि या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते, डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. क्या कहना चाहोगे इस चौके के बारे में? गेंद को देखा था, परखा था और बैट का रोज भी फेल किया था और गेंद को खेलते था गैप में. गेंद थर्ड पर जिसे में गई थी. फ्लाइट डिलिव्हरी ऑन साइडला फक्त हलक्या त्याने ग्लान्स करतायत. शॉर्ट मिडल गेटला तिकडे चेंडू जातो, बघायचा आहे. कॉल दिला, एकच धाव तिथे घेतली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11. षटक संपतोय जर बघितलं ते म्हणजे, कारण आपण ज्या पद्धतीने गोष्टी करत होतो का सर्कल मध्ये जास्तीत जास्त धावा करायच्यात आणि 11 धावा आलेल्या आहेत म्हणजे गुड स्टार्ट म्हणावं लागेल जर सर.
सही सर जी, जैसे हमने कहा था वैसे इससे शुरुआत कोहलीवाड़ा की जानिब से देखने को मिलती हुई एवन इस मैदान पर गैटिंग और गॉर्सन के द्वारा इस मैदान पर लाजवाब बल्लेबाजी का नजारा देखने को मिला। 2 चौके देखने को मिले, सिंगल डबल में रन को तारीफ कर रहे हैं और वो करना भी चाहिए क्योंकि बड़ा टारगेट 55 रनों का है इस मैदान पर। अब गेंदबाजी में भी बदल होगा, पावर प्ले का आखिरी ओवर रहेगा, इसमें कैसी बल्लेबाजी होगी ये भी जानना होगा। इस मैदान पर एक लाजवाब बल्लेबाजी, 11 रन बने हैं, जो प्रतिद्वंदी स्कोर चाहिए था वो इस मैदान पर खड़ा रखा है, मगर देखना होगा आने वाली ओवर में क्या इस मैदान पर पावर प्ले का पावर दिखाया जाएगा, क्योंकि ये आखिरी ओवर पावर प्ले का है। उसके बाद खिलाड़ी तैनात हो जाएंगे, 30 सर्कल के बाहर आपको देखने को मिलेंगे। अब हम देखेंगे तो 3 खिलाड़ी हमें 30 सर्कल के बाहर दिख रहे हैं। सर जी, आपका क्या कहना होगा? 30 गेंदें भी अभी भी आनी बाकी है और इस मैदान पर 44 रनों की जरूरत रहेगी। हे जैर सर जर बघितलं तर कारण अजून 1 षटक पॉवर प्लेचं आहे आणि दोन्ही गॅटिंग जर बघितलं आणि गॉडसन जर बघितलं तर प्रत्येक फलंदाजाने 1-1 चौका मारलेला आहे। अक्षय ऑन साइडला खेळतात, बघायचं मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातो, 1 धाव कंप्लीट करतायत, कॉल दिला होता यू वेट म्हणून सांगितलं। चांगली फिल्डिंग आपण तिकडे बघतोय, जिकडे कदाचित असं वाटलं होतं का 2 धावा होतील तिथे फक्त 1च धाव होते आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12। टॉस झालेला आहे दुसरा, अर्नाळा 11 विरुद्ध एकविरा नायगाव वन द टॉस अँड डिसाइड द फील्ड फर्स्ट। लगेच दुसऱ्या सामन्याला इकडे सुरुवात होईल, गेम प्लॅन करा, फिल्डिंग लावा, मात्र लवकरात लवकर करा मी विनंती करतोय। अर्नाळा 11 आणि एकविरा नायगाव एकाच परिसरातील आहेत, दोन्ही संघ अतिशय बलवान आहेत। शॉट ऑफ लाईन फुल द वे, बघायचा खेळाडू तिकडे कदाचित जेरेल का, यस दॅट्स अ व्हेरी गुड कॅच, ऍब्सोल्युटली सुपर फिल्डिंग। डीजे वाले मयूर मांगेला आणि श्री लाडे खरोखर एवढं कौतुक करत एवढं कमी आहे। एकविराईचं गाणं ऐकलं, मात्र मित्रांनो लक्षात ठेवा सोमवारी याच गावातून एकविराला पालखी निघणार आहे। एकविराईची मित्रांनो लक्षात ठेवा, सहभागी व्हा जास्तीत जास्त। जैर सर धावसंख्या ती म्हणजे 12, दुसरं षटक पॉवर प्लेचं अजून सुरू आहे। अक्षय गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय, लेफ्ट हँड बॅट्समॅन, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पुन्हा एकदा ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय सर्कलच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये कलेक्ट करतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13। फलंदाज ऑस्टिन, यस शांताराम दादा घरात इज अ व्हेरी गुड क्रिकेटर, 40+ क्रिकेट असून दे, कुठलेही क्रिकेट असून दे। नवीन फलंदाज होता म्हणजे ऑस्टिन, क्या बात आहे, एक्स्ट्रा बाउन्स बघा जैर सर। पिच रिपोर्ट आम्ही जो सांगितला होता तो पिच रिपोर्ट इकडे सक्सेसफुल होताना दिसतोय, त्याचं कारण तुम्हाला सांगतो, गुडलँड स्पॉटवर जे गवत आहे त्याच्यावर हा चेंडू पडला आणि उसळी बघा, एक्स्ट्रा बाउन्स यालाच म्हणतात मित्रांनो। व्हाट अ बॉलिंग, दोनों फलंदाज काफी चर्चा करता है, इस गेंद के बारे में क्या कहना चाहोगे? सही सर जी, वाकई में घास है उस मैदान पर और देखने के विकेट पर थोड़ी सी गेंद उस मैदान पर वो घास के ऊपर गिरी और थोड़ी सी उछाली गेंद बैटफुट पर जाकर पॉइंट पर खेलने का प्रयास था, बैट और गेंद का कोई संबंध नहीं कर पाया। ऑस्टिन के लिए अगली गेंद आती हुई इस मैदान पर, ऑफ स्टंप पर आए, गेंद को फिक कर दिया, गेंद स्क्वायर ऑन साइड पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 बाउंस गेंद बॉल के बाहर 4 रनों के लिए फरार होती हुई बैटिंग चौका तवा और एक संगीत मैदान पर आता हुआ। कमान डीजे थैंक यू डीजे, थैंक यू। नीतीश सर लाजवाब गेंद को परखा था और स्टंप पर गए, गेंद को फिक कर दिया और उसके बाद अभी भी देखेंगे तो इस मैदान पर 25 गेंदों का खिलाना बाकी, 38 रनों की जरूरत रहेगी मुकाबला जीतने के लिए। आप क्या कहना चाहेंगे?
धावसंख्या ती म्हणजे 17-17। मोहम्मद कैफ की याद आ गई। जहीर सर नेटवेस्ट ट्रॉफी कौन बोल सकता है, बहुत अच्छी पार्टनरशिप हुई थी। पुरता चेंडू पण एकदा शॉट आपल्यान थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायचा। डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय। डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे कलेक्ट करतात। दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव, अतिशय चांगला थ्रो। धावसंख्या पुढे सरकते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 18। जहीर सर जर बघितलं पहिल्या षटकामध्ये मला वाटतं धावसंख्या 11 होती, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 18। थोडंसं एव्हरेज थोडंसं खाली येते। मात्र जर बघितलं पॉवर प्ले ते षटक जर बघितलं तर 2 षटकामध्ये 18 धावसंख्या ही चांगली है, म्हणायला हरकत नहीं। सही कहा सर, वाकई में इस मैदान पर 18 रन जरूर बने हैं, मगर इस ओवर में आप सोच समझकर बल्लेबाजी करनी होगी, दिमाग की बत्ती को जलाकर बल्लेबाजी, क्योंकि गेंदबाजी में बदली होगी और एक अच्छा गेंदबाज इस मैदान पर आएगा। सत्यनारायण कोपरी के द्वारा से बरहतर गेंदबाजी के लिए आएंगे, जिन्होंने लाजवाब गेंदबाजी इस मैदान पर नहीं तो हमने देखी तो इस मैदान पर से लेकर झुककर फाइनल में पहुंचे थे और यही सामने टीम थी, फाइनल का मुकाबला खेली थी चांदीप तपस्या के मैदान पर। और मगर देखना होगा कि अब इस मैदान पर क्या कर पाएंगे। भरत स्ट्राइक पर रहेंगे इस मैदान पर, गौरसन लॉन्ग स्ट्राइक पर देखने को मिलेंगे, तो गैटिंग एक अच्छे अच्छे खिलाड़ी की बढ़ना इस मैदान पर देखने को मिलेगी। और आज टेनिस शो की मेन बात की जाए तो अग्निसेना की ट्रॉफी की 2019 की असली शुरुआत आज के दिन हमें देखने को मिल रही है इस मैदान पर, और बड़े बड़े सितारे देखने को मिलेंगे। वो एक गांव एक संघ के मगर एक एक अच्छे टेनिस विषय के बड़े बड़े सितारे इस मैदान पर आएंगे। नितिन सर, आपका क्या कहना होगा? ये शनिवार आणि रविवार तर आपण खूप धमाल करणार आहोत, कारण ओपनचे संघ जेव्हा इकडे येतील तेव्हा त्यांचा इतिहास सांगण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मजा येईल। 26 वर्षाचा अनुभव आहे, चांगल्या चांगल्या क्रिकेटर लोकांच्या जोडीला आज आम्ही क्रिकेट सुद्धा खेळलो आहे। तर शेवटची आरके ट्रॉफी 94 ला आम्ही खेळलो होतो, ज्यावेळेला आम्ही अजित पुत्रन सर जेव्हा आम्हाला गोलंदाजी करत होते, बॉलिंग सुद्धा आम्ही टाकली होती, अविनाश जाधव समोर होते, खूप घाबरलो होतो। तर क्रिकेटचा अनुभव आहे, लक्षात ठेवा। गोलंदाजी मार्कवर भरत, पहिला चेंडू क्रॉफी स्टाईल मध्ये, संदीप पाटील स्टाईल मध्ये हा चेंडू बघा कव्हर्स मध्ये जातोय 4 धावांसाठी। अतिशय चांगला फटका, अतिशय चांगला स्ट्रोक्स आपण इकडे बघतोय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 22। हा चौकार आठवल्यावर जहीर सर पुन्हा एकदा 2004 ला जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ आला होता आणि ब्रेटली खूप वेगवेगळ्याने गोलंदाजी करत होते सचिन सरांना, त्याच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर जो 4 मारला होता त्यांची आम्हाला आठवण। फ्लाइट डिलिव्हरी फुल टच चेंडू इज ऑन फायर, दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक्स आणि धावा येतात ते म्हणजे 6। गाण्यामधल्या माळीचं तर मला माहिती नाही, मात्र या मैदानाचा माळी आहे, लक्षात ठेवा। एकनाथ सोलकर सरांची सुद्धा आम्हाला आठवण येते, एका माळीचा मुलगा। आता मात्र बघा कंट्रोल नाही, ऑफ स्टंपच्या कितीतरी बाहेर चेंडू पडला आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29। आता 50-50 मॅच आहे जर बघितलं तर सर, मात्र बघायच्या क्रिकेटमध्ये आपण काही सांगू शकत नाही। मिडॉनला तिकडे चेंडू जातोय, स्वतः गोलंदाज डायरेक्ट थ्रो, पुन्हा एकदा चेंडू बघा गोलंदाजाच्या हातामध्ये तिकडे जातोय। सर अब 21 गेंदे और 25 रनों की जरूरत रहेगी इस मैदान पर कोहलीवाला टीम के लिए। क्या इस मैदान पर 2 गेंदें भरत ने खराब फेंकी? इस मैदान पर पहली गेंद बैकफुट पर जाकर कवर्स में लाजवाब चौका, फुल टॉस गेंद थी, उसका बल्लेबाज ने पूरा फायदा उठाया और गेंद सीमा के बाहर देखने को मिली। धावसंख्या ती म्हणजे 30। लवकरात लवकर करा, कारण पहिली मॅच अजून सुरू आहे। तब्बल 8 संघांना आज आम्ही इकडे खेळवणार आहोत या अग्रसेना चषक 2019 मध्ये। या अग्रसेना चषकाशी धमाल मित्रांनो, कमाल क्रिकेटचा महासंग्राम, कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा म्हणायला हरकत नाही। एवढं जबरदस्त आयोजन, क्या बात आहे। गुडलँडला पडल्यावर बघा फक्त जागेवरून बॅट थोडीशी जमिनीच्या वर होती, खेळायचा होता शॉट कव्हर मध्ये, मात्र चेंडू निघून जातो इष्टरक्षकांच्या हातामध्ये। आता थोडंसं कमबॅक करतायत इकडे तो म्हणजे भरत। मी अगोदरच सांगितलं होतं भरत नावाचे खेळाडू खूप हुशार असतात। भरत मेयर की याद आ गई सर, इट्स अ व्हेरी गुड बॉलर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड। आता मात्र बघा शॉट ऑफ प्लेन, पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॅटचा संपर्क तिकडे येत नाही, याचं कारण योग्य लाईन, योग्य टप्पा।
बरं त्यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे डबल फिगर मध्ये आहे ती म्हणजे 30. अजून 25 धावांची गरज आहे कारण 55 धावा जिंकण्यासाठी करायच्या. क्या बात आहे. आता मात्र बघा थोडंसं ब्लॉक हॉल मध्ये पाहायला चेंडू लागला. तिकडे अंपायर सुद्धा आमच्या दाखवतात लेग बायचा इशारा येतो. षटक संपते जर इथे आता बघितलं ते म्हणजे 30 आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 31. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावा. 18 चेंडू 24 धावा. क्रिकेटमध्ये कालचा दिवस तुम्ही बघितला जहीर सर काय घडलं शेवटच्या सामन्यामध्ये. एक वेळ असं वाटलं होतं का नारंगी बी मला वाटतं संघ होता तो जिंकेल. मात्र खरोखर परेडपाडा 11चं कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 6 धावा करायच्या होत्या आणि त्या गोलंदाजांनी काय बॉलिंग टाकली. खरोखर लाजवाब गेंदबाजी देखने को मिली कल की शाम इस मैदान पर परेड पहाड़ की टीम के लिए बेहतरीन गुजरी है। मगर कल इतवार का दिन उनके लिए क्या होगा इस मैदान पर तो दिखाई देगा। मगर 18 गेंदे इस मैदान पर है, 24 रन की जरूरत है इस मैदान पर। बैटिंग स्ट्राइक पर देखने को मिलते हुए लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। मगर 2 गेंदे डॉट आई थी, थोड़ा सा प्रेशर बढ़ा था, मगर भरत ने बैकअप किया है अपनी टीम के लिए इस मैदान पर। मगर आने वाली गेंदे 18 और 24 रनों की जरूरत रहेगी। नितिन सर, आपका क्या कहना रहेगा इस मैदान पर? बघा आता सर्वात प्रथम तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. लास्ट करतायत सैजनवर स्टाईल आणि चेंडू जातो पुन्हा एकदा 6 धावांसाठी. चेंडू जातो सीमा पार आणि धावा येतात 6. या षटकारानं संघाची धावसंख्या लगेच पुढे सरकते ती म्हणजे 37. सर जब ब्रायन लारा ने 400 रन बनाए थे तब एंड्रिक एडुक को एक छक्का लगाया था. उस छक्के की याद दिलाई इस बल्लेबाज ने. पुन्हा एकदा शॉट आपलं सेम टायमिंग आणि चेंडू जातो 1 बाउन्स डीप मिड विकेटच्या क्षेत्रामधून 4 धावांसाठी. व्हॉट अ बॅटिंग. थैंक यू विजय, थैंक यू. 16 गेंदे हैं इस मैदान पर और 14 रनों की जरूरत रहेगी. नितिन सर, क्या लाजवाब सिक्सर, उसके बाद लाजवाब चौका गैटिंग के बैट से देखने को मिला इस मैदान पर. ये शॉर्ट गेंद थी, ये मैच में रुकने नहीं देंगे. ये गेंद सीधी फाइन लेग पर बॉडी लाइन के बाहर 4 रनों को खिलाड़ी को चकमा देते हुए 4 रनों के लिए फरार होते हुए बैटिंग के बैट से निकलता हुआ करारा दूसरा चौका देखने को मिलता हुआ. लाजवाब बल्लेबाजी करे टीम की रन संख्या को भी पहुंचाया 45 रनों पर. सिर्फ 10 रनों की जरूरत है 15 गेंदों का. अब मुकाबला ऐसा लग रहा है कि कुलीवाड़ा के पक्ष में जरूर जाएगा, मगर मेहनत करनी होगी सत्यनारायण कोपरी को गेंदबाजों में इस मैदान पर. यस, 45 का आंकड़ा आ गया. अनिल कुंबले की याद आ गई. आईपीएल में 45 विकेट लिए थे. फिर से एक बार ब्लॉक हॉल में अटैक करते हुए और ये गेंद का यहाँ पे पीछा करते हुए वहां पे फील्डर जबकि गेंद को वहां पे पकड़ लिया और बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज के रूप में. और इसी दौरान के साथ वहां पे स्कोर आगे बढ़ता हुआ 47. तारीफ करना चाहूंगा जहीर सर गैटिंग की, याद दिला दी इंग्लैंड के गैटिंग की. फिर से एक बार वहां से ये गेंद, अब ये गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में. वहां पे खिलाड़ी मौजूद आराम फरमा रहे, दोनों बल्लेबाज आराम से चल रहे. एक रन तो वहां पे मिलेगा और इसी एक रन के साथ वहां पे स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन. एक विकेट के नुकसान के ऊपर, जबकि 55 रन का पीछा करते हुए ये टीम यहां पे वैसे कोलीवाड़ा बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे जहीर सर. वाकई में लाजवाब बल्लेबाजी, हंसते खींचते चलते खसते इस रन को भी पूरा किया इस मैदान पर. एक अगली गेंद खेलने को तैयार इस मैदान पर गौरसन अगली गेंद के लिए आती हुई. बेहतरीन शॉट लॉन्गर के बीच में से गेंद के बाहर छिमारे के बाहर 6 रनों के लिए करारा सिक्सर आता हुआ और एक संगीत मैदान पर आता हुआ. थैंक यू विजय, थैंक यू. ऐसा एक टाइम लग रहा था नितिन सर के ये मैच सत्यनारायण कोपरी के पक्ष में जाएगा, मगर तीसरा और चौथा ओवर इस मैदान पर बल्लेबाजों ने गजाया नजाया. इस मैदान पर दोनों बल्लेबाजों ने एक सिक्सर और एक लाजवाब बल्लेबाजी का नजारा इस मैदान पर देखने को मिलता हुआ. अगली गेंद खेलने तैयार होते हुए बैटिंग लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं इस मैदान पर. 1 रनों की जरूरत है.
थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद पॉइंट पर खेलने का प्रयास था। बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए चुपते हुए 11 गेंदे 1 रनों की जरूरत है। देखिए गेंदबाज का खंदे में भी थोड़ी सी तकलीफ होगी। गेंद फेंकी उसके बाद अपने खंदे को पकड़ा, तो यहां पर आपका फिटनेस बहुत जरूरी रहेगा। शॉट गेंद थी, ऑफ स्टंप पर आया, गेंद को खेला फाइन लेग पर और गेंद सीधा बाउंड्री लेने के बाद 4 रनों के लिए मजा करती हुई जाती हुई देखने को मिलती हुई। गैटिंग के बैट से विनिंग चौका आता हुआ और कोलीवाड़ा टीम इस मुकाबले को जीतती हुई। सत्यनारायण कोपरी, आप अग्नि ट्रॉफी 2019 में अपना हिस्सा लिया, आपका हम अग्निसेना ट्रॉफी की जानिब से तहे दिल से स्वागत करते हैं। नारंगी ग्राम क्रिकेट मंडल नारंगी की जानिब से और महेश सर जी के जानिब